आहात। यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते आहे मुंबईतून। मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत युती करणार आहे। ठाकरे बंधूंची युती शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची ही शक्यता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 52 जागांच्या मागणीचा प्रवास अखेर केवळ 10 ते 12 जागांवरच संपुष्टात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळते आहे। त्यामुळे मुंबईतले चित्र ठाकरे बंधूंसोबत कोण असणार याचं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। 2 दिवसांपूर्वी शरद पवारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची चर्चा केलेली होती। सुमारे 2 तास ही चर्चा झालेली होती आणि त्यानंतर अंतिम फैसला झालेला नाही, मात्र सकारात्मक चर्चा झाल्याचं ते म्हणाले होते। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, शरद पवारांची शिवसेना ठाकरे बंधूंसोबत जाईल असं कळतंय, काय नेमकं ठरलंय, काय माहिती मिळते सूत्रांकडून? अमोल, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार हे एकीकडे स्पष्ट झालं असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पहिल्यापासूनच कल हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भातला होता, मात्र मधल्या काळामध्ये आपल्याला उचित जागा दिल्या जात नाहीत, त्यामुळे कुठेतरी एक नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पाहायला मिळाली होती आणि त्यांना काँग्रेससोबत बोलायला सुरुवात केली होती। काँग्रेसनं देखील त्यांना अपेक्षित 31 जागा देऊ अशा पद्धतीचं पहिलं आश्वासन दिलं, मात्र काँग्रेसनं ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ठाकरे बंधूंसोबत जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्या अनुषंगाने त्यांना चर्चा देखील सुरू केल्याचं पाहायला मिळालं। मागच्या 2 दिवसांमध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना थेट मातोश्रीवर जाऊनच उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याचं देखील आपण पाहिलं आणि त्यानंतर कुठेतरी सकारात्मकता दिसते अशा पद्धतीचे शब्द देखील आपण जयंत पाटील यांचे पाहिले होते। आता जी विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अगदी 10 ते 12 जागा मुंबईसाठी मिळतील अशा पद्धतीची माहिती आहे। खरं तर यांचा जर प्रवास आपण पाहिला तर तो 52 जागांपासून सुरू झाला होता, तो आता थेट 10 ते 12 जागांवर येऊन पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पूर्णपणे प्रयत्न केले। आपण 2017च्या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर आपल्या पक्षाचे 9 नगरसेवक होते, त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्तच नगरसेवक आपल्याला मिळाले पाहिजेत अशा पद्धतीची सुरुवातीपासूनच त्यांची अपेक्षा होती। मात्र अखेर आपण जी माहिती समोर येते, जी चर्चा युतीमध्ये झालेली आहे आघाडीमध्ये, त्यामध्ये कुठेतरी केवळ त्यांना 10 ते 12 जागा दिल्या जातील अशा पद्धतीची माहिती आहे। त्यात ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ज्या ठिकाणी आपले उमेदवार लढवले होते त्यातील देखील जागा मिळण्याची शक्यता कमी आहे। धनंजय पिसाळ जे नगरसेवक होते ते थोड्याच वेळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत, कारण त्यांना तिकीट मिळत नाहीये हे स्पष्ट झाले। त्यामुळे अनेक नगरसेवक देखील जे शरदचंद्र पवार सोबत प्रामाणिक राहिले होते ते देखील नाराज असल्याची माहिती आहे आणि काही वेळामध्ये त्यातले काही नगरसेवक निलेश, कधी नेमकी ही आता घोषणा होते आणि औपचारिक याची घोषणा कधी होते याकडे आपलं लक्ष राहील। तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर पुढच्या